मराठा समाज कधीच कोणावर असा अन्याय करणारा किंवा काय नाही, आपल्याला परंपरा आहे महाराजांची. म्हणून उगच 18 पगड जाती आणि 12 बोलू तर आपण गावगाडा चाललेला नाही. लक्षात ये, शॉर्ट टेम्पर होऊन काहीतरी करणं, टोकाची भूमिका घेणं हे नाही उपयोगाचं आहे. कुटुंब जे आहे, आता हिचं आयुष्य पडलं, आता त्या आईनं काय करायचं? ही 3 लेकर पदरात एकटेच काम करणार आहेत साहेब, काय होणारही नाही त्या निर्णयामुळे. उपयोग नाही ना ह्या गोष्टीचा. आता आपण 8-15 दिवस त्यांच्या दुःखात येऊ, पुन्हा तुम्ही तुमच्या रस्त्यानं जाल, आपण आपल्या रस्त्यानं जाऊ. त्यांच्या पुढं अख्खा पूर्ण आमदार आयुष्य पडले. ही जबाबदारी काय? आमची पण तुमच्याकडे विनंती आहे की 3 मुलांचं शिक्षण जे आहे ना, हे तुम्ही हे सगळं कुटुंब ह्याच्या शिक्षणापासून तिच्या लग्नापर्यंत हे सगळं मी दत्तक घेतोय. मी करत आलेलो आहे, करतोय. परमेश्वर मला ताकद देतोय, मी करतोय. पण ह्याचा अर्थ असा नाही की असं काहीतरी घडावं, हे अपेक्षित नाही. लक्षात, हे मान्यच नाही. म्हणजे हे खरं तर मी हात जोडून विनंती करतो सगळ्या समाजाला, मराठ्याला किंवा सगळ्या कुठले मग धनगर बांधव असतील, मराठा बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, हे अशा पद्धतीचा इतका टोकाचा संघर्ष नका करू. स्वतःच्या कुटुंबावर बेतल असं काय करू नका. होईल शासन निर्णय, काय होतील, काय घडायचं ते घडल, पण जीवन संपून त्याचा उपयोग काय? मग कोणासाठी करताय तुम्ही हे सगळं? उपयोग नाही. कुटुंबाची मी असं वाऱ्यावर सोडणार नाही. माझ्या पद्धतीनं जेवढं झेपल तेवढं मी त्यांना सहकार्य करीन. सगळं आयुष्यभर त्यांचं रांकेला लागेपर्यंत माझी मदत आहेच, ती काय अडचणी येऊ देणार नाही कोणाला. पण ह्याचा अर्थ असा होऊ नये की मग चला असं केलं की टोकाची भूमिका, ह्याचं टोकाची भूमिका, त्यानं टोकाची भूमिका. निष्पन्न काय ह्याच्यात? काहीच नाही ना. तेवढं फक्त होऊ देऊ नका. सगळ्यांनी जिथं आपले कॉन्टॅक्ट आहेत, तुम्ही सोशल मीडियावर असता, ही टोकाची भूमिका घेऊ नका. कसलंही दडपण घेऊ नका, कुठलीही काळजी करू नका. कोणाचं काही देणं बिणं असतील तर इथं आपण आम्ही सगळं आहे ती चर्चा करा त्यांची. लक्षात, कोणी येणार नाही, कोणी काय करणार नाही. राहायला विषय शिक्षणाचा, राहायला विषय घर चालवायचा. आता 8-15 दिवस बाकीचे सगळ्या विधी संपू द्या, त्याच्यानंतर एकदा येऊ, आपण मार्ग काढू.